सोशल मीडियाचा वापर करत असताना अनेकदा काही जणांना घाणेरड्या कमेंट्सचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र अशांना जर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या सोशल मीडियावरती फोटो, रील्स आणि पोस्ट करण्याचा ट्रेंड वाढलेला आहे. मात्र त्याच वेळेला ट्रोलर्स आणि फेक अकाउंट्सवरून आक्षेपार्ह कमेंट्स करण्याचं प्रमाण देखील तितकंच वाढलंय. जर तुम्हाला अशा घाणेरड्या कमेंट्स करणाऱ्यांना कायद्यानं चांगलीच अद्दल घडवायची असेल तर त्यासाठी या काही गोष्टी आहेत त्या लक्षात असू द्या. कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेमधल्या कलम 356 नुसार सायबर बदनामी, हेतुपुरस्सर खोटं, अपमानास्पद किंवा हानिकारक मजकूर ऑनलाईन टाकणं हा गुन्हा आहे. तर भारतीय न्याय संहितेमधल्या कलम 196 नुसार द्वेषयुक्त भाषा वापरणं, शत्रुत्व पसरवणं अशा गोष्टींच्या विरोधामध्ये तुम्हाला रीतसर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. त्यातही तुम्ही जर महिला असाल तर ऑनलाईन छळ, सतत मेसेज पाठवणं, आक्षेपार्ह कमेंट्स करणं, बदनामी करण्यासाठी खोटी माहिती प्रसारित करणं, सोशल मीडियावरती महिलेला टार्गेट करणं अशा गोष्टींसाठी रीतसर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करता येतो. या दोन्ही कलमांच्या नुसार संबंधित व्यक्तीला साधारणपणे 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 2 ते 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. काही गुन्ह्यांमध्ये तर या दंडाची रक्कम वाढून तुरुंगवास सुद्धा 5 वर्षांपर्यंतचा असू शकतो. कोणतीही तक्रार तुम्हाला द्यायची असेल तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ते म्हणजे आक्षेपार्ह पोस्टचे स्क्रीनशॉट घ्या, पोस्टचा URL देखील सेव्ह करा, सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या किंवा सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी 1930 या हेल्पलाईन वरती कॉल करा. संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रिपोर्ट आवर्जून करा. IT ऍक्ट आणि BNS ची कलमं नमूद करून FIR देखील नोंदवा. अशा प्रकारे केलेल्या तक्रारीच्या नंतर आजपर्यंत अनेकांवरती रीतसर कारवाई झाली आहे आणि अनेकांना चांगलीच अद्दलही घडली आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या ओळखीमधल्या अनेकांसोबत शेअर करा. जबाबदार रहा आणि सुरक्षित रहा.